is air traffic control. You're cleared for takeoff. तळोजातील काही गावांमध्ये जन्म प्रमाणपत्रांच्या नोंदीमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. त्यांनी गावात भेट देऊन स्थानिकांशी चर्चा करून कागदपत्रांची माहिती घेतली. अपात्र व्यक्तींना जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली. काही नावे मतदार यादीत समाविष्ट असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली असून निवडणूक आयोगानेही लक्ष घालावं असं म्हटलं. दरम्यान स्थानिक प्रशासन आणि पनवेल पोलिसांनी प्राथमिक पडताळणी सुरू केली आहे. तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार आणि त्यांच्या पथकानं जबरी चोरीचा तपास त्वरित करून चोरी झालेले दागिने मूळ मालकांना परत दिल्यानं खालापूर पोलिसांचे विशेष कौतुक होते. 2 गुन्ह्यांमध्ये मिळून 4 लाख रुपयांची सोन्याची गंठण आणि 31,000 रुपये किमतीचे दागिने चोरीस गेले होते. खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी तपासाची चक्र वेगानं फिरवून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आणि दागिने मूळ मालक जयश्री खंडू मालकर राहणार चौक आणि विठाबाई बाळू चव्हाण राहणार खालापूर यांना परत दिले. रसायनीतील भिंगार ग्रामपंचायतीची 29 गुंठे जमीन अखेर ग्रामपंचायतीच्या नावावर पूर्ववत करण्यात आली. वाधवा ग्रुप यांनी बेकायदेशीर कागदपत्रांच्या आधारे जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप होता. अतिरिक्त विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्या आदेशानंतर 13 जानेवारी रोजी सातबारा दुरुस्त झाला. सर्वे क्रमांक 39, 40 आणि 43 मधील जागेतून पारंपरिक रस्ता जातो. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे हा निर्णय शक्य झाल्याचं उपसरपंच अशोक गायकर यांनी सांगितलं. पंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तुर्भेच्या बोनसरी परिसरात सुमारे 40 वर्ष जुने झाड तोडल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी भाजप नगरसेवक अमित मेडकर यांच्या सांगण्यावरून झाडतोड झाल्याचा उल्लेख असलेली कथित ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाली. याबाबत तय्यब पटेल यांनी संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. परवानगीशिवाय झाडतोड केल्यास पर्यावरण नियमांचं उल्लंघन होत असल्याचं नागरिकांचंही मत आहे. महापालिका आणि पोलिसांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होती. घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जातोय. हिंदुस्थान पेट्रोलियम तर्फे रसायनीतील भिंगार येथे ऑफ साईट आपत्कालीन मॉकड्रिल घेण्यात आली. मुंबई, पुणे, सोलापूर आणि उरण, चाकण, शिक्रापूर एलपीजी पाईपलाईन संदर्भात ही आपत्ती व्यवस्थापनाची चाचणी घेण्यात आली. अलार्म सिस्टीम सक्रिय झाल्यानंतर गळती, आग आणि जखमी कामगार अशा काल्पनिक परिस्थिती हाताळण्यात आल्या. अग्निशमन, देखभाल आणि प्रशासन पथके तैनात करण्यात आली. गळती रोखून दुरुस्ती पूर्ण केल्यानंतर ऑल क्लिअर सिग्नल देण्यात आला. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मॉकड्रिल यशस्वी पार पडली. बहुजन विद्यार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल वाणी यांच्या नेतृत्वाखाली पेण तालुक्यातील जयभीमनगर, मुंगोशी, बौद्धवाडी येथील ग्रामस्थांनी किशन जावळे यांची भेट घेऊन रस्त्याच्या मागणीचं निवेदन सादर केलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही गावाला हक्काचा रस्ता नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. रस्ता नसल्याने विद्यार्थी, गर्भवती महिला, रुग्ण आणि वयोवृद्धांना काट्याकुट्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद आहे. अनेक वर्ष पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागला नसल्याने प्रशासनानं तातडीनं काम पूर्ण करावं, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आलाय. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.